प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज तर धमाका झालाय। आजचा 28 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर आपण काल बघितलं की प्रियाने कॉन्ट्रॅक्टची फाईल आणून जबरदस्त तमाशा रंगवलाय, पण आज पूर्णाजीने त्यापेक्षाही भयंकर तमाशा केलाय। प्रिया सगळ्यांना सांगत असते, मी पुरावाच असा आणलाय की तुम्हा सगळ्यांना यावर विश्वास ठेवावाच लागेल। आता प्रेक्षकांनो, सुरुवातीला तर त्यांनी सगळा फ्लॅशबॅक दाखवलाय। पूर्णाजीला सगळं काही आठवतं, अर्जुनचं लग्न कसं झालं, काय झालं, म्हणजे ह्याच मेलोड्रामामध्ये त्यांनी बराच वेळ घालवला। पण प्रेक्षकांनो, ही प्रिया इकडनं तर नुसत्या थापडेवर वाचली, पण महिपतने मात्र आज तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे। तुम्ही उद्या बघणार आहात। तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय पूर्णाजी आता अशा काठी घेतात, ते सगळं त्यांना आठवतं आणि उभ्या राहतात। आता चैतन्याला वाटतं सगळं संपलं, पण पूर्णाजी सायली आणि अर्जुन समोर येऊन अशा उभ्या आहे। अर्जुन सायलीला वाटतं आता आपलं काही खरं नाही। अर्जुन सायलीचा घट्ट हात धरून घेतो। अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात। आता पूर्णाजी या दोघांच्या समोर येईपर्यंतच त्यांनी बराच वेळ म्युझिक लावलंय, पण आता त्या फायनली समोर आल्या। प्रियाला फार आनंद होत असतो। सायलीने तर डोळे लावून घेतलेत। आता प्रिया म्हणते, बघ पूर्णाजी कशी तोंडाला कुलूप लावली आहे दोघांनी। अगं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय ते दोघं जण किती गिल्टी आहेत ते। अस्मिता पण खुश। प्रिया म्हणत असते, अगं पूर्णाजी या दोघांना जाब विचार। आता पूर्णाजी सायली अर्जुनकडे बघतात आणि मग हळूच या प्रियाकडे वळतात। आता अस्मिता पण खूप खुश होते। तिला वाटतं आता सायलीच्या कानाखाली बसणार, पण आता झालंय असं की बसलीये प्रियाच्याच कानाखाली। पण यांनी सीन खूप मस्त रंगवलाय प्रेक्षकांनो। ते म्युझिक वगैरे खूप भारी वाटतं रिअलिस्टिक बघायला। चैतन्यनी तर ऑलमोस्ट डोळे लावलेलेच असतात। आता प्रिया अशी पूर्णाजीकडे बघायला लागते तोंडात मारल्यावर। पूर्णाजी म्हणतात, जाप त्या दोघांना नाही, तुला विचारायला पाहिजे। सगळेच्या सगळे तन्वीकडे म्हणजे या प्रियाकडे बघायला लागतात। आता लगेच ही म्हणते, पूर्णाजी अगं मी काय केलं, अगं तू मला का मारलंस। आता पूर्णाजी म्हणतात, काय ग, मी काय तुला अशिक्षित वाटले का? तू कुठलेही कागदपत्र माझ्या पुढे धरशील आणि मला सांगशील अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, हे मी खरं मानायचं असं वाटलं का तुला? बघ बघ जरा त्या फाईल मध्ये काय येते, वाचलं की नाही तू नीट? आता ती फाईल घेते प्रिया गडबड गडबड आणि वाचायला लागते। त्यामध्ये कुठली तरी मर्डरची केस फाईल असते आणि आता हे सगळेजण हिला एवढे बोलतात, बाप रे। प्रिया ती फाईल वाचायला लागते आणि खरंच त्यामध्ये कुठली तरी मर्डर केस असते। फाईल वाचून तर प्रियाला मोठा धक्का बसलाय। चैतन्य अर्जुन आणि सायलीकडे बघतो, सायली अर्जुन चैतन्यकडे बघतात। मग अश्विन म्हणतो, तन्वी तू कुठले तरी वेगळीच फाईल आमच्या समोर ठेवशील आणि आम्हाला वाटेल ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे, असं वाटलं का तुला? पूर्णाजी तर एवढ्या रागाने बघताय तन्वीकडे। आज ना त्यांनी फुल ऑफ ड्रामा दाखवलाय प्रेक्षकांनो, त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यांचे एक्सप्रेशन्स मी तुम्हाला दाखवले। तन्वी म्हणते, नाही रे बाबा, मी बघितलं होतं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच फाईल होती ती, म्हणजे या दोघांची नावं होती त्यात, त्यांच्या सह्या होत्या यामध्ये। आता या पूर्णाजी खूप चिडतात, म्हणतात, बस कर तन्वी, मला राग कळतोय तुझा, तुझं दुःखही कळतंय, पण या सगळ्यामुळे तुझा तोल मात्र सुटत चाललाय। आता कल्पनाताई पण ओरडतात आणि म्हणतात, तन्वी तुला लाज कशी वाटत नाही ग, परत 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 खोटं बोलतेस आणि अर्जुन सायलीवर असे आळ घेतेस, अगं हे तू सगळं कधी थांबवणार आहेस? लगेच प्रतापराव म्हणतात, पूर्णाई आज तू हिला थोबाडीत मारलीस ना, हे तू आधीच करायला हवं होतं। अर्जुनने हळूच असं सायलीला अंगठा दाखवलाय की आपलं काम फत्तेच झालं, या दोघांनी काहीतरी उद्योग केलेत प्रेक्षकांनो। तर आता ही प्रिया म्हणते, मामा माझ्यावर विश्वास ठेव, अरे हे सगळं खरं आहे। आता अर्जुन टाळ्या वाजवतो, पूर्णाजीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, वा वा तन्वी, गिरे तो भी टांग ऊपर है ना, नाही तुझा खोटेपणा उघड झालाय तन्वी। आता तुला आमच्या चेहऱ्यावर जे गिल्ट दिसत होतं ना, ते गिल्ट नव्हतं, आम्हाला तुझ्याबद्दल काळजी वाटत होती ग, कारण तू परत आज तोंडावर पडणार आहेस हे माहित होतं आम्हाला। आणि बाय द वे ही राजेश मर्डरची फाईल केस 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे आली आहे। अगं हो पूर्णाजी, आणि ही फाईल हिच्याकडे कशी काय आली? म्हणजे तू माझ्या ऑफिसमध्ये चोरी बिरी केलीस की काय? आता अर्जुनने तिच्यावर चोरीचाही आळ लावलाय, त्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघायला लागलेत। आता मात्र प्रिया चांगलीच गोत्यात आली आहे। ती म्हणते, नाही नाही मी ते मी तर आता तिला बोलताच येत नाहीये। आता ही सायली ओरडते तिच्यावर आणि म्हणते, मी तर काय ग, बोल ना, मी तर काय? प्रिया मनात विचार करते, मी तर कन्फर्म कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच फाईल घेतली होती, इथे वेगळी फाईल कशी काय आली? आता सायली म्हणते, प्रिया अगं हे तुला असं जमतंच कसं ग? अगं आमच्या पूर्णाजीची झोपमोड केलीस तू, चुगली करायसाठी, आमची चुगली करायसाठी। अगं सगळ्यांना त्रास दिलास तू एवढ्या रात्री, काय मिळवलंस तू हे सगळं करून? आता अस्मिता पण खूप बोलते तिला। अस्मिता म्हणते, तन्वी कशाला त्या साक्षीच्या नादाला लागते ग, ती तुला काहीतरी सांगते आणि तू अशी वेड्यासारखी वागतेस ग। प्रिया दातोट खायला लागते। आता प्रतापराव म्हणतात, हां
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणे. अगं हा मनात तुझ्या विचार आला तरी कसा आणि कुठून? लग्नासारख्या पवित्र नात्यामध्ये कोणी असं कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट करतं का गं? आता त्यांचे हे वाक्य ऐकून मात्र अर्जुन सायलीच्या मनात धस्स झालंय बरं. प्रिया जीव तोडून सांगत असते, अरे मामा मी खरं सांगतेय तुम्हाला सगळ्यांना, माझं ऐकून तरी घ्या. कल्पनाताई म्हणतात, हे बघ आता एक अक्षरही बोलू नकोस तन्वी, तुझं हे असं वागणं ना आम्ही कधीच सहन करतोय. आम्ही कोणाला एक अक्षरही सांगितलं नाही, पण आता मात्र पाणी डोक्यावरनं गेलंय. आता या कल्पनाताईंनी त्या रविराजला फोन करून बोलावून घेतलं इथे, त्यामुळे आणखीन ड्रामा रंगलाय. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू लाईक करायला अजिबात विसरू नका आणि भरभरून कमेंट्स करा. तर आता या कल्पनाताई म्हणतात, विमल माझा फोन घे बरं. आणि त्यांनी रविराजांना कॉल लावलाय. रविराज घाबरतात, एवढ्या रात्री कसं काय फोन आला कल्पना वहिनी. रविराज फोन उचलतात आणि म्हणतात, कल्पना वहिनी सगळं ठीक आहे ना, बोला. मग आता कल्पनाताई म्हणतात, सगळं ठीक नाही आहे भाऊजी, हे बघा तुमची मुलगी इथे आली आहे आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या आमच्या घरी आणि तन्वीला घेऊन जा. रविराज म्हणतात, काय तन्वी तिकडे गेली आहे? अहो तिने तर मला सांगितलं होतं की ती कुठल्या तरी मैत्रिणीकडे झाली आहे अभ्यासाला. कल्पनाताई म्हणतात, घ्या म्हणजे ती तुमच्याशी सुद्धा खोटं बोलली तर इथे पण येऊन तेच करते ती. रविराज म्हणतात, अहो काय प्रकरण आहे हे वहिनी? मग कल्पनाताई म्हणतात, तुम्ही इथे या बरं भाऊजी आधी. मग रविराज म्हणतात, मी ताबडतोब येतो. मग चैतन्य म्हणतो, हे बेस केलं तू मावशी. रविराज सरच आता हिला नीट करतील. प्रिया आता रागाने बघते चैतन्यकडे. आता अर्जुन म्हणतो, काय ग तन्वी काय झालं? मगाशी तर तू खूप जोरजोरात बोलत होतीस ना, आता तुझा आवाज एवढा हळू का झालाय? परत ते सगळं जाऊ दे, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. नाही म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की माझं आणि सायलीचं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, पण मला सांग ह्या लग्नाला तर 1 वर्ष तर कधीच होऊन गेलंय, पण तरीसुद्धा आम्ही दोघं का एकत्र आहोत? आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. मग अश्विन पण म्हणतो, सांग सांग. मग प्रिया म्हणते, आता ते मी कसं सांगणार आहे, मला काय माहिती. अश्विन म्हणतो, असं कसं? सांग ना सांग, तुला तर सगळंच माहिती असतं ना. मग आता प्रिया त्याच्याकडे पुन्हा रागाने बघते. आता हे प्रतापराव म्हणतात, हे बघ तुला कळतंय का तन्वी, तू सायली आणि अर्जुनवर किती गंभीर आरोप करतेस ते. पुन्हा हा बनाव करतेस तू की त्या फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आहेत. आता सायली पण ऐकवते तिला. सायली म्हणते, हे बघ प्रिया, तुला मधुभाऊ नेहमी सांगायचे की स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलू नकोस, इतरांना वेठीस धरू नकोस. तू इथे पण तशीच वागतेय जशी तू आश्रमात वागत होतीस. आता प्रिया तिच्या अंगावर धावून जात असते आणि ओरडत असते, हे बघ सायली तू. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, तन्वी तुला आज सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागणार आहे, अगदी सायलीचं सुद्धा. आता प्रियाचं तोंड कायमचं बंद झालंय असं दिसतंय प्रेक्षकांनो. आता सायली म्हणते, अगं इथे येण्यापूर्वी 10 वेळेला विचार करायला हवा होतास तू. अगं पूर्णाजी किती दुखावल्या गेल्या कळतं का तुला? आज त्यांनी तुझ्यावर हात उचललाय, त्यांना केवढ्या वेदना झाल्या असतील याचा विचार केलायस का तू? आता सगळेजण तिला वाटेल ते बोलताय असं त्यांनी दाखवलंय फास्ट फॉरवर्डमध्ये. आता ही मात्र विचार करते, थोबाडीत खाल्ली मी आणि म्हातारीला कशाला वेदना होत आहेत, माझी ही सगळी चाल उलटी पडलीच कशी? आता त्यांनी असं लांबून दाखवलंय की सगळेजण हिला कचा 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 बोलतायत. आणि तेवढ्यात रविराज येतात आणि म्हणतात, तन्वी. रविराज प्रियाच्या समोर येतात आणि म्हणतात, काय ग तन्वी, तू तर त्या अर्पिताकडे जाणार होतीस तर मग इथं काय करतेस? प्रिया म्हणते, बाबा मी सांगते तुम्हाला. मग पूर्णाजी म्हणतात, तू आता पण रविराजांशी खोटं बोलणार आहेस का तन्वी? प्रतापराव म्हणतात, अरे रविराज मी सांगतो तुला काय झालं ते. अरे तुझ्या मुलीचं असं म्हणणं आहे की अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय असं हिचं म्हणणं आहे. आता त्या रविराजांना खूप मोठा धक्का बसतो. मग चैतन्य म्हणतो, अहो सर हिने आमच्याच ऑफिसमधली फाईल आणली आणि ती पुढे करून म्हणते की अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहेत म्हणे यात. अस्मिता म्हणते, तन्वी अगं आम्ही काय बिंडोक आहोत का गं, असं मूर्खपणा करून तू काय प्रूव्ह करणार होतीस? नाही म्हणजे असं काही करू नकोस पुन्हा. आता ती रागाने बघते तिच्याकडे. प्रतापराव म्हणतात, अरे रविराज हे बघ, अर्जुनने सायलीशी लग्न केलं, हिला न सांगता केलं, हे त्याचं चुकलंच, पण हे सगळं होऊन 1 वर्ष झालं ना, ही विसरायला हवं ना हिने. आम्ही सगळे विसरलोय पण ही अशी का वागते? मग कल्पनाताई म्हणतात, भाऊजी तुम्ही समजवा हिला आणि तिला समजून सांगा की अर्जुन सायलीला आता तरी संसार करू दे. अशी किती दिवस आकस ठेवणार आहे ही मनामध्ये त्यांच्याबद्दल? रविराज बघा आता कशी रागाने बघताय प्रियाकडे. आता प्रिया म्हणत असते, बाबा मी तुम्हाला सांगते. मग रविराज म्हणतात, बस पुरे झाला, आता झाला तेवढा तमाशा, पुरे नाही झाला का? चल आता घरी. आता तिचा हात ओढतात ते, पण आता राहिलं पूर्णाजी काय बोलतात ते बघा. पूर्णाजी तिला म्हणतात, थांब तन्वी, जाण्याआधी एक गोष्ट ऐकून घे. मी सगळ्या चुका तुझ्या पोटात घातल्यात आतापर्यंत. मला वाटत होतं दुखावली गेलेली पोर आहे म्हणून मी तुझं सगळं ऐकून घेतलं आतापर्यंत. आज तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यास. यापुढे मी तुला एकही संधी देऊ शकत नाही तन्वी. आता यापुढे तू
सुभेदारांच्या घरात एकही पाऊल टाकायचं नाहीयेस. अरे बाप रे, पूर्णाजीने तर डायरेक्ट बोल दिया म्हणजे बोल दिया असं झालंय ते. पूर्णाजी म्हणतात हा माझा निर्णय आणि तो पाळायलाच हवा. म्हणजे हिचे सगळे दारं बंद केले पूर्णाजीने. पूर्णाजीकडे सगळेजण अगदी आश्चर्याने बघताय. आता ही पूर्णाजी म्हणत असते ऐक ना ग माझं पूर्णाजी. रविराज खूप जोरात ओरडतात, त्यामुळे सायली दचकून त्यांच्याकडे बघते. आता रविराज म्हणतात बस झालं, पुरे कर आता, चल म्हणलं ना इथून. आता रविराज तिचा हात ओढत ओढतच घेऊन जातात तिचा प्रियाचा. मग आता ते गेल्यानंतर ही अस्मिता उगाचच मध्ये बोलते आणि म्हणते पूर्णाजी तू खरंच तन्वीला आपल्या घरात येऊ देणार नाहीयेस का ग. अश्विन म्हणतो तिने जे केलंय ना त्या मानाने ही शिक्षा खूप कमी आहे. मग सायली म्हणते मी काय म्हणते आपण ह्या विषयावर सकाळी बोलूयात. पूर्णाजी तुम्ही पण खूप थकल्या आहात, झोपा तुम्ही सगळेजण आता. आता ही विमल म्हणते चला पूर्णाई मी तुमच्या खोलीत सोडते तुम्हाला. मग आता अस्मिता पण म्हणते मीही जाऊन झोपते. आता एक एक करून सगळेजण गेलेत आराम करायला. अर्जुन म्हणतो तुम्ही सगळेच जण आराम करा, तन्वीच्या बद्दल आपण सकाळी बोलूयात, गुड नाईट. मग आता ह्या आज कल्पनाताई आणि प्रतापराव निघून जातात. मग आता चैतन्य अर्जुनच्या समोर येतो आणि म्हणतो अरे कसं केलं तुम्ही. मग आता अर्जुन त्याला खुणवतो थांब थांब जरा आपण वर जाऊन बोलूयात. मग आता हा चैतन्य आणि अर्जुन सायली तिघे जण अर्जुनच्या बेडरूममध्ये जातात. अर्जुन आधी बेडरूमचं दार लावतो. चैतन्य म्हणतो अरे हे काय चाललंय काय सगळं. मग आता अर्जुन म्हणतो सांगतो मी सगळं सांगतो तुला. आज तन्वीने आज कम्प्लिटली आम्हाला फसवायचा प्रयत्न केला होता, आज तिचा प्लॅन फसलाय कम्प्लिटली. मग चैतन्य म्हणतो अरे पण तिला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फाईल वगैरे हे कसं काय म्हणजे. अर्जुन म्हणतो तन्वी आपल्याला आज घराबाहेर काढणारच होती पण फसला तिचा प्लॅन. मग चैतन्य म्हणतो नाही पण मुळात आपल्या ऑफिसमधली फाईल तिला कशी काय मिळाली. सायली म्हणते आपल्या ऑफिसमध्ये ती कॉन्ट्रॅक्टची फाईल शोधायला गेली होती. आता चैतन्य म्हणतो आई शपथ बरं झालं वेगळी फाईल लागली तिच्या हाताला, आपण वाचलो. अर्जुन म्हणतो नाही तन्वीने करेक्ट फाईल घेतली होती, तिच्या हातात आमच्याच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागली होती. मग चैतन्य म्हणतो काय अरे पण आता तिच्या हातात वेगळी फाईल कशी काय होती मग. आणि प्रेक्षकांनो इथे अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात आणि या सस्पेन्सवर त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. आवडला ना पण आजचा भाग मग लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे मात्र आणखीन धमाका भाग आहे. अर्जुन सायलीला म्हणतो आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल घरच्यांना सांगू पण चुकीच्या पद्धतीने नाही. एकदा का मधुभाऊ जेलमधून सुटले ना की मग लगेच सायली म्हणते काय मग काय मधुभाऊ सुटल्यानंतर अर्जुन शांत होतो. पण आता प्रियाचा कोणीतरी पाठलाग करतंय. या रविराजांनी तिला नजर कैदेतच ठेवलंय पण आता कोणीतरी खिडकीतून प्रियाला बघत असतं. प्रिया जेव्हा पाठमोरी होते तेव्हा मैपतच्या गुंडांनी हिच्यावरती जीवघेणा हल्ला केलाय. हे आपल्याला आता सोमवारी बघायला मिळेल. तो मैपतचाच गुंड असतो आणि तो प्रियाचं तोंड दाबत असतो कारण हिचा आता ही काही कामाची नाही आहे असं मैपतला कदाचित वाटू शकतं प्रेक्षकांनो. तर असा होता आजचा धमाकेदार भाग. हा एवढा आणि डिटेल एवढाच दाखवलाय त्यांनी. कसा वाटला कळवा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.